हाय गाईज, वेलकम टू प्रियंका बुटीक। तर आज मी तुम्हाला ना मराठीमध्ये पायपिंग कशी लावायची, थ्रेड पायपिंग कशी लावायची ते सांगणार आहे गाईज। तर आपल्याला पायपिंग पट्टी जी आहे ना, जी थ्रेडमध्ये टाकून कापडामध्ये टाकून जी रेडी करतो ती रेडी करून ठेवायची आहे गाईज। आणि जोही आपला गळा रेडी असेल त्याला आपल्याला एकदम साध्या मशीनमध्ये कशी लावायची मी ते सांगेल। कारण कधी काय असते, नेहमीच आपल्याला सिंगल पावडीमध्येच केल्या जाते, हे कंपल्सरी आहे असं ठरवलं जाते, पण असं नाही होत गाईज। आपल्याला साध्या मशीनमध्ये पण करू शकता। बघा मी तुमच्या समोर साध्या मशीनवर पावडी पण बघा मी चेंज केली नाही आहे, कारण माझ्या मशीनमध्ये पावडी चेंज होत नाही। तरी पण मी फूट चेंज केलं नाही, तरी पण मी नुसती आपल्या जे साधी मशीन आहे तरी सुद्धा मी थ्रेड पायपिंग करत आहे आणि एवढी परफेक्ट फिनिशिंग येत आहे गाईज। तर तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा गाईज, कारण ट्राय केल्याशिवाय होत नाही। आपण लोकांकडूनच ऐकतो की नहीं होता है, बट आप जब करके देखोगे ना तभी आपको पता चलेगा गाइस। एक बार ट्राई करके देखो, क्योंकि एक बार बिगड़ेगा 10 बार बिगड़ेगा, पर फिर उसके बाद नहीं बिगड़ेगा। तो मेरा ऐसा कहना आहे, माझं असं म्हणणं आहे की एकदा ट्राय करून बघा, खूपच छान फिटिंग बसते गाईज। तर बघा काय करायचं आहे, तुम्हाला रेडी करून ठेवायचं आहे पट्टी, आणि बस आपल्याला फूटच्या खाली लावून ठेवायचं आहे आणि हळूहळू न्यायचं आहे गाईज, एकदम स्पीडमध्ये नाही। त्याच्यामध्ये काय होते, सिंगल जे फूट असते ना त्याच्यामध्ये स्पीडमध्ये न्यावं लागते। याच्यामध्ये काय असते, हळूहळू आपल्याला पाय डील मारावं लागते आणि हळूहळू त्याचा जो हँडल आहे ना, हळूहळू त्याच्यावरनं न्यायचं, एकदम स्मूथली जाते गाईज। आणि पायपिंग पण एकदम परफेक्ट बसते। फक्त तुम्हाला काय करावं लागते, जे धागा टाकून पट्टी रेडी करून ठेवून द्यायची हळूहळू, ती पण जी धागा टाकून जी आपण करतो ना